श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे श्री स्वामी समर्थांचे संकेत मिळाले की काय समजतं. तर तुमचा वाईट काळ संपलाय आणि होणार आहे भरपूर प्रगती. तर मित्रांनो, तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे हे संकेत मिळाले तर समजून घ्या की आता इथून पुढे तुमचे वाईट दिवस संपले. आता तुमच्या आयुष्यात भरपूर प्रगती होणार आहे. तर जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगली घटना घडणार असते किंवा येणाऱ्या काळामध्ये प्रगतीची मोठी संधी मिळणार असते, अशा वेळी आपला देव, आपले स्वामी आपल्याला काहीतरी संकेत देत असतात. हे संकेत आपण समजून घेतले पाहिजेत. श्री स्वामी समर्थ. पहिला संकेत असा आहे की मित्रांनो, जेवण आपल्या खिशातून जेव्हा आपल्या खिशातून अचानक पैसे पडतात, खिशातील नाणी, पैसे, नोटा खाली पडतात, यावेळी असे समजून जावे की आपल्यावर आपल्या देवदेवतांची कृपा होणार आहे किंवा कृपा झाली आहे. आणि आपण पाहाल की या घटनेनंतर फक्त 12 तासाच्या आत आपल्याला आपल्या प्रगतीची काही ना काही बातमी, चांगली बातमी आपल्याला ऐकायला किंवा पाहायला मिळेल. तर दुसरा संकेत असा आहे की मित्रांनो, दुसऱ्या संकेतानुसार समजा आपण आपल्या घरामध्ये एखादा नारळ आपल्या घरामध्ये आहे आणि अचानक तो तडा गेला, तर आपण असे समजा की घरातील वाईट गोष्टी, नकारात्मक ऊर्जा ही त्या नारळाने शोषली आहे. आणि त्यानंतर लगेचच आपण पाहाल की कुठली ना कुठली फायद्याची गोष्ट किंवा पैसा अडकाची गोष्ट आपल्या कानावर पोहोचेल. आपल्या घरात भरपूर येणारे, आपल्या घरात आपल्याला नजर लावणारे लोक असतात आपल्या आजूबाजूला. तर ते आपल्या घरावर त्यांची वाईट शक्ती, वाईट नजर आपल्या घरावर पडत असते. त्यामुळे आपल्या कामात अडथळे खूप येत असतात. पण नारळाला तडा गेला, नारळ खराब झालेला आपल्याला आढळतो कधी कधी, तर ते वाईट नसून ते चांगले संकेत आहेत. तर तिसरा संकेत असा स्वामी सांगतात की समजा आपल्या घरामध्ये मध ठेवला आहे आणि घरातील हा मध काही कारणाने बाटलीतील बाहेर येऊन सांडला किंवा अचानक बाटली फुटली, तर हाही एक चांगला संकेत समजावा. या घटनेनंतर आपणही समजावे की आपणाला लवकरच मोठा धनलाभ होणार आहे. आणि अनेक ठिकाणी या संकेतानुसार असा धनलाभ झाल्याचंही ऐकायला आले आहे. तर चौथा संकेत असा आहे की चौथ्या संकेतानुसार समजा आपल्या घराशेजारी किंवा घरात अचानक दुर्गा उगवल्या. दुर्वा म्हणजे जे गणपतीला आपण वाहन करतो ते दुर्वाचं झाड. दुर्वा आपल्या कुंडीत अचानक आपल्याला दिसतं, अरे हे काय मध्येच आपल्या कुंडीत उगवलं आहे. तर अचानक दुर्वा उगवलेल्या दिसल्या तर हाही एक चांगला संकेत आहे. मित्रांनो, दुर्वा हा नेहमी गणपतीला अर्पण केल्या जातात. अशा या दुर्वा अचानक आपल्या घराच्या परिसरात होऊ लागल्या तर समजून जा की आपल्याला निश्चित असा मोठा धनलाभ होणार आहे. पाचवा संकेत असा आहे की आपल्या घराशेजारी अचानक तुळशीचे रोपं उगवली तरीही समजून जा की स्वतः ब्रह्म विष्णू यांनी आपल्याला संकेत दिला आहे. आपल्या कुंडीमध्ये आपल्या घरामध्ये भरपूर कुंड्या असतात, आपण झाडं लावलेले असतात. पण कधी कधी आपली तुळस एका साईडला असते आणि दुसऱ्या साईडला तुळशीची रोपं आपल्याला कधी कधी उगवलेली दिसतात. तर हे सुद्धा अक्षरशः ब्रह्मा विष्णू यांचे संकेत आहेत. तर या संकेतानुसार माता लक्ष्मी ही आपल्याकडे वास्तव्यास येत असल्याचे समजते. यामुळे आपल्या घराशेजारी किंवा अंगणात कुठेही तुळशीचे रोपे अचानक आल्यास हा शुभ संकेत मानावा. आपल्यालाही याच्यातील काही संकेत दिसून आल्यास समजून घ्यायचं की वाईट दिवस आपले संपले आहेत आणि इथून पुढच्या काळात आपली प्रगतीच होणार आहे. आपल्या घरामध्ये शुभ कार्य घडणार आहे. अशाच वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला
लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजून एक टिप्स देते. आपल्या घरामध्ये असं वाटतं की आपल्या घरामध्ये सतत बरकत व्हावी, तर घरात वाईट विचार, वाईट बोलणं हे टाळलं पाहिजे. नेहमी घरामध्ये चांगलं बोललं पाहिजे. पैसा येतो, पैसा आहे बोललं पाहिजे. पैसा आपण बोलतो, पैसा नाही आहे माझ्याकडे, नाही असं रडायचं नाही आहे. चांगल्या गोष्टी सतत बोलत राहायच्या. पैसे नसले तरी पैसे येणार, पैसे आहेत. नेहमी पॉझिटिव्ह बोललं तर ॲटोमॅटिक सगळं पॉझिटिव्ह होते. कारण युनिवर्स हे आपलं सगळं बोललेलं ऐकत असतं आणि त्याप्रमाणे आपल्याला घडवत असतं. असेच माझे व्हिडिओ बघायचे असेल चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.